इतिहासात अनेक राजे झाले, पण एक राजा असा होता ज्यांनी मृत्यू स्वीकारला पण धर्म नाही सोडला. ज्यांना अनेक पुस्तकांमध्ये चुकीचं दाखवलं गेलं, पण त्यांचा खरा इतिहास ऐकला तर अंगात ज्वाला पेटते. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अशा गोष्टी ज्या अनेक लोकांना आजही माहिती नाहीत. जेव्हा आपण संभाजी महाराजांचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तलवार घेऊन लढणारा राजा उभा राहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, संभाजी महाराज हे अत्यंत विद्वान होते. त्यांना संस्कृत, फारसी, हिंदी, मराठी अशा अनेक भाषांचं ज्ञान होतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. आजही अनेक लोकांना हे माहिती नाही की संभाजी महाराज फक्त योद्धे नव्हते, तर ते लेखक आणि विचारवंत देखील होते. संभाजी महाराजांनी कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. त्यांच्यासाठी सत्ता महत्वाची नव्हती, तर स्वराज्य आणि संस्कृती महत्वाची होती. आज अनेकांना वाटतं की राजा म्हणजे फक्त युद्ध, पण संभाजी महाराजांनी दाखवून दिलं की तलवार आणि ज्ञान दोन्ही शक्तिशाली असतात. त्यांनी आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी अमानुष यातना सहन केल्या, पण त्यांनी धर्म बदलला नाही. तुम्हाला माहिती आहे का, औरंगजेबला वाटलं की संभाजी महाराज पकडले गेले की मराठा साम्राज्य संपेल, पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर उलट मराठ्यांचा संघर्ष अजून प्रचंड वाढला. आणखी एक महत्वाची गोष्ट, संभाजी महाराजांनी जवळपास 120 पेक्षा जास्त युद्ध मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता, असं अनेक इतिहासकार मानतात. इतिहासात त्यांच्याबद्दल गैरसमज का झाले? कारण अनेक काळ त्यांच्या विरोधकांनी लिहिलेल्या गोष्टी जास्त प्रसिद्ध झाल्या. पण आज नवीन पिढी खरा इतिहास शोधत आहे. जेव्हा संभाजी महाराज पकडले गेले, त्यांना अमानुष यातना देण्यात आल्या. त्यांना धर्म बदलण्याचा दबाव टाकण्यात आला, पण त्यांनी मृत्यू स्वीकारला, स्वाभिमान नाही सोडला. म्हणूनच आजही लाखो लोक त्यांना फक्त राजा नाही तर प्रेरणा मानतात. आजच्या पिढीने संभाजी महाराजांकडून काय शिकायला हवं? संकटात धैर्य, शिक्षणाचं महत्त्व, संस्कृतीवर प्रेम, स्वाभिमान आणि राष्ट्रासाठी समर्पण. आज सोशल मीडियावर वेळ घालवणारी पिढी जर संभाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला तर आयुष्य बदलू शकतं. संभाजी महाराजांचा इतिहास फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाही, तो रक्तात जिवंत ठेवण्यासाठी आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की प्रत्येक भारतीयाला हा खरा इतिहास माहिती असायला हवा, तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच इतिहास, संस्कृती आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि निर्वेदा 664 ला. जय संभाजी महाराज.